तर नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे फलटणमध्ये. आता पालखी तळावचं तिथलं झालं, आता पंपावर येऊन आंघोळ ती केली आणि पाहू शकता हा पंप आहे. मी इथेच आंघोळ केली, कपडे वाळू घातलेत आणि मोबाईल चार्जिंग लावलेलं आहे. आज माऊलींची पालखी जाणार आहे फलटणवरून बरडच्या दिशेने. तर चला पाहूया सोहळा. आणि आमचा बबलू दादा तयार झालाय. माणसं कॅनॉलमध्ये आंघोळ करतायत. दिंड्या महाग आहेत, माऊलींची पालखी पण महाग आहे, पण आम्ही चाललोय आता पुढे. तर हे पाहू शकता वारकरी. हळूहळू पुढे बरडच्या दिशेने चाललेत. एका साईडने गाड्यांना जायला रस्ता आहे आणि एका साईडनं वारकऱ्यांना. आता आपण त्याच्या बाहेर चाललोय आणि हे पाहू शकता झाडं किती भारी आहेत रस्त्याला. आता थोड्याच वेळात माऊलींची पालखी येते. तीन नंबरची दिंडी आली. आता आपल्याला एक नंबरच्या दिंडीमध्ये जायचंय. तर पाहू शकता वारी. खाली घ्या पताका, खाली घ्या. माऊलींची पालखी विसावेला थांबलेली, मग आरती करून आम्ही दर्शन करून घेतलं. विसाव्यावरून माऊलींची पालखी निघालेली आहे बरडच्या दिशेने. दुपारचं जेवण करायचंय. तर विषय असा झालाय, आता पाऊस आलाय आणि पण मी पाला थांबलोय आणि पाल पण आमचा फटका आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पाऊस आला वारीत. अशा प्रकारे वारीमध्ये पाऊस आलेला आहे. पाहू शकता वारी पावसाची कंडिशन. माऊलींचा अश्रू आलेले आहेत पालखी तळावरती. पाहू शकता पालखी तळ आणि शर्ट इस्त्री करून घेऊन आलोय आता मी. शर्टाचा विषय झाला, आज घातलेला शर्ट धुवायला गेलो आणि एका माऊलींनी मला शर्ट धुवून दिला आणि तो लगेच मी इस्त्री करून घेऊन आलोय.